तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण कितीही हेल्थ कॉन्शियस असलो तरी हेल्दी रेसिपीज करत बसायला आपल्याला वेळच मिळत नाही. पण ह्याच हेल्दी रेसिपीज जर झटपट होणाऱ्या असतील तर किती मजा येईल नाही. तर अशाच झटपट होणाऱ्या हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी आपण आलोय वाशीला मिसेस नंदा मेहता यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या झटपट होणाऱ्या रेसिपीज त्यांच्याकडनं झटपट शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला ओळख करून देता? हो, माझं नाव नंदा प्रदीप मेहता. मी राहते नेरुळला आणि हाऊसवाईफ आहे. हे माझे मिस्टर प्रदीप चंद्रकांत मेहता बिझनेसमॅन आहेत. अच्छा, ओके. आणि आमचं वाशीला ऑफिस आहे आणि चिपळूण लोटेमध्ये फॅक्टरी आहे. ओके. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आम्ही दोघं आणि मुलगा आहे मला. तो पण बाबांच्या बिझनेसमध्येच बघतो. नेमका कसला बिझनेस आहे काका? मी केमिकल्स मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते मुंबईत विकतो. ओके. आमच्या एक 2-3 केमिकल फॅक्टरीज आहेत. अच्छा. आणि निरनिराळ्या प्रकारची केमिकल्स आम्ही बनवतो. ओके. काही फाउंड्रीमध्ये लागतात, काही फार्मास्युटिकल्समध्ये लागतात, काही परफ्युमरीमध्ये लागतात. ओके. अशा ओके. प्रकारचा आमचा व्यवसाय. आणि मग तुमचा मुलगा तुमच्या बरोबरच असतो? हो, मी त्याला सांगितलं तू जॉईन होणं जरुरी आहे. हो, कारण पुढच्या पिढीने शेवटी ते कॅरी फॉरवर्ड करायलाच हवं. येस. आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी असते? आम्ही मेहता म्हणजे आहोत गुजराती पण सगळं मराठसारखंच आहे कारण आमचा समाज महाड साईडला विखुरला सुरुवातीला. अच्छा. ओके. कोकणामध्ये. हा. त्यामुळे सगळं दाण्याचा कूट खोबरं जसं मराठीला मराठमोळ्या पद्धतीत. मराठमोळ्या. म्हणजे तुमचं गुजरातला कोणी अजून आहे का? नाही, आमचा 13-14 पिढ्या महाराष्ट्रातच गेल्या. अच्छा. त्यामुळे सगळं मराठी लोकांसारखंच खाद्य संस्कृती. हो, म्हणजे तुमचं मराठी तर अस्खलित आहेच. म्हणजे मला ऍक्च्युली हा प्रश्न पडला होता कारण मराठीत म्हणजे मराठी माणसांमध्ये मेहता हे आडनाव नसतं सहसा. नाही, आम्ही आहोत वैष्णव गुजराती पण आता इतकी वर्ष इथे राहिल्यामुळे मराठी आता इथलेच झालं. इथलेच झालं. मला गुजराती समजतही नाही. जेवढं तुम्हाला समजत असेल कदाचित तेवढंच आम्हाला समजतं. अच्छा. ओके. सो आता तुम्ही मराठीच आहात? हो, मराठीच. आणि तुमच्याकडे म्हणजे जास्त तिखट जेवण होतं का जास्त गोड जेवण होतं? तिखट जास्त नाही होत पण गोड जेवण म्हटलं म्हणजे आमच्याकडे गूळ कोकम चिंच ह्याचा वापर जास्त असतो. कोकणात जसा असतो तसा आणि नारळाचा सुद्धा थोडाफार. ओके. आणि काका तुम्हाला यांच्या हातचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? तिची वांग्याची भाजी छान असते. रस्सा भाजी. म्हणजे ते भरलं वांग का? भरलं वांग. अरे वा. तुमचं आणि तुमच्या लेकाचे फूडचे चॉईसेस मॅच करतात का? थोडेसे आज माझ्या मुलाला नॉनव्हेजची आवड जास्त आहे. अच्छा. ओके. पण ठीक आहे, आम्हीही खातो पण थोडासा तो फरक आहे. मग तुमच्या घरी तुम्ही त्यांच्या पसंतीचं त्यांना सगळं करून देता का अशी शिस्त असते की रोज केलेलं सगळ्यांनी जेवायचं? नाही, त्यांच्या पसंतीचं पण देते. उलट त्यांना आवडतं म्हणून मी नॉनव्हेज करण्याचा पण प्रयत्न करते. अरे वा. अंडा करी चिकन इतपत मी करते. सगळं करता? वा. मग आज तुम्ही आम्हाला कुठले डिशेस दाखवताय? आज मी तुम्हाला ब्रोकोलीचं कटलेट, दुधी भोपळ्याचं सूप आणि कोको आणि खजूर टाकून मिल्कशेक केलेलं आहे. वा. म्हणजे सूप, स्टार्टर आणि डेझर्ट असं तिन्ही होणार आहे. सो आपण सुरू करूया मग. हो. सगळ्यात आधी आपण कुठली रेसिपी करतोय? दुधी भोपळ्याचं सूप. दुधी भोपळ्याचं सूप. मला साहित्य सांगणार? हा शिजवलेला दुध्या, तूप, जिरं पावडर, कांद्याचा किस, मीठ, साखर आणि लिंबाचं रस. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. पण सगळ्यात आधी काय करणार? तूप ठेवायचं त्याच्यावरती हे सगळं.
कांदा घ्यायचा किसलेला, थोडा टाकायचा. तो जरा चांगला शिजला की मग आपण मिक्सरमधनं काढलेलं शिजवलेलं दुधाचं बल्क आहे ना ते घालायचं. हा जो दुधीचा आपण हे घेतलाय ते शिजवून मग तुकडे करायचे आणि कुकरला लावून मिक्सरमधनं काढायचे नंतर. आणि फक्त दुधी आहे ना याच्यात आणि काही काही नाही. हे दुधीचा म्हणजे एकदमच हेल्दी आहे. हो. कांदा जरा लालसर होत आला की हे घालायचं. तुम्ही युजली सूपचे वेगवेगळे प्रकार करता का घरी? वेगवेगळे म्हणजे टोमॅटोचं तर आपलं कॉमन असतं. त्याच्यानंतर पालकचं एकदा करून बघितलंय आणि बारीक मका जो असतो ना बेबी कॉर्न त्याचं पण करून बघितलंय. कारण आपल्या घरांमध्ये असं काही सूप रोज करतात असं नाही, पण असं हेल्दी सूप असेल तर खरंच करायला हरकत नाही रोज. बरोबर आहे. माझ्या मिस्टरांचं आणि मुलाचं सांगणं असतं की तू नवीन नवीन प्रयोग करून काही काही वेगळे पदार्थ चांगलं ते तुम्हाला प्रोत्साहन देतात म्हणून तुम्ही नवीन नवीन काहीतरी करता. आणि आमचे प्रेक्षक पण वाट बघत असतात काहीतरी नवीन वेगळी रेसिपी शिकायला मिळेल रोज म्हणून. बरोबर आहे. आता दुधीचा पल टाकायला हरकत नाही. सगळा घालू? हो सगळं. किती असेल हा? हा पाव किलो आहे. पाव किलो दुधीचा पल्प. पाणी पण थोडं. आता त्याची कन्सिस्टन्सी सूप सारखी झाली पाहिजे ना फायनली. मीठ चवीपुरतं. कुणाला कमी लागतं कुणाला जास्ती. मला सहसा जास्तीच लागतं जरा. आता बीपी मुळे काही जण कमी खातात ना मीठ. आता जिरं पावडर. साखर आणि लिंबाचा रस. लिंबाचा रस पण आणतात. थोडा चवीपुरता. म्हणजे हे खरं तर झटपट सूप आहे. आपण भाताबरोबर दुधी शिजवायला ठेवून दिली की झालं. हो. हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो. म्हणजे आंबटपणा हवा असेल म्हणजे आता गरम गरमच खायला जायचं. अच्छा. आणि कशा बरोबर म्हणजे सूप स्टिक्स किंवा नुसतं म्हटल्यावर काही स्पेसिफिक नसतं त्याला. सो आता आपलं हे सूप रेडी आहे. हो. एकदमच फास्ट रेसिपी आहे. माझ्या मते सगळ्यात फास्टेस्ट ही रेसिपी आहे मी आतापर्यंत शिकलेल्यांमध्ये. हो काय. चला आपली रेसिपी रेडी आहे. तुम्ही साहित्यकृती लिहून घ्या. दुधी भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तूप, शिजवलेला दुधीचा गर, लिंबाचा रस, साखर, कांद्याचा किस, जिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांद्याचा किस परतून घ्यावा. त्यामध्ये शिजवलेला दुधीचा गर, पाणी, मीठ, जिरेपूड, साखर आणि लिंबाचा रस घालून उकळवून सूप सर्व्ह करावं. आपली पुढची रेसिपी कोणती? ब्रोकोलीचं कटलेट. ब्रोकोलीचं कटलेट. मला साहित्य सांगा. ब्रोकोली चिरलेली, बीट किसलेलं, बटाटा उकडलेला, पनीर, ब्रेड क्रम्स, मीठ, आलं लसूण मिरची, भरड. आता आपण करूया ब्रोकोली कटलेट. तर आता सगळ्यात आधी काय केलंय? तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आलं लसूण मिरचीची भरड घालायची. हे थोडं परतलं गेलं की लगेच ब्रोकोली हे सगळं घालू. काय प्रमाणात घ्यायचं ब्रोकोली? आणि साधारण 150 ग्रॅम वगैरे ब्रोकोली घ्यायची. आणि अगदी बारीक चिरून का? हा अगदी बारीक चिरून. ओके. बीट पण? आणि मग बीट मध्यम साईजचं बीट घ्यायचं. ओके. म्हणजे बीट आणि ब्रोकोली समप्रमाणात? नाही, थोडं बीट कमी असलं तरी चालतं. ओके. आता समप्रमाणात घेऊन काही फरक पडत नाही चवीत. एखाद्याला बीटची चव जास्त आवडत असेल तर एखाद्याला. कारण ब्रोकोलीची चव सगळ्यांना आवडतेच नाही. त्याला एक जरा थोडीशी उग्र चव असते. ह्याच्यात थोडंसं पाणी हे करायचं म्हणजे जरा वाफवायला बरं पडेल. थोडं शिंपडू का? हा शिंपडून. जरा लवकर होईल. साधारण किती वेळ ठेवायचं झाकण? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटात लगेच होतं. कारण ब्रोकोली शिजायला वेळ लागत नाही आणि किसलेलं बीट सुद्धा शिजायला वेळ लागत. ओके. आणि ते एवढं बारीक केलं आपण की ते पटकन होईल ना? पटकन. आणि ही रेसिपी तुम्हीच इन्व्हेंट केलीत का कुठेतरी पाहिलीत?
ब्रोकोली आवडते घरात म्हटल्यानंतर काय करूया म्हणून नुसतं सॅलेड देऊन कंटाळा आला, मग म्हटलं आपण कटलेट करून बघूया. ओके. म्हणून मग त्याच्यामध्ये बीट आणि पनीर असं घालू आणि ते सगळ्यांना खूप आवडलं. आणि बटाटा सुद्धा. हा. ते बटाट्याशी मिळून येणार. हो, त्याला बाइंडिंग लागतं ना काहीतरी. तुम्ही म्हणजे तुम्ही घरीच असताना हो. तर फ्री टाइम मध्ये तुम्ही जास्त करून काय करता? काही वेगळ्या फ्री अशा? टाइम मध्ये टीव्ही बघते. त्याच्यानंतर पेपर वाचन असतं दुपारचं. लायब्ररी पण चालू आहे. ओके. तुम्हाला वाचनाची आवड आहे? थोडीफार आहे, म्हणजे वाचते. वाचनाची आवड आहे, पण ते काय होतं मन एकाग्र करून वाचायला तेवढा वेळ हवा असतो आणि ते दुपारचाच असतो, त्यामुळे तेव्हा वाचन करते. आणि तसं बघायला गेलं तर घरातलं सगळं काम होईपर्यंत सकाळची संध्याकाळ कधी होते कळत नाही. आता हे झालं असेल का? हो, आता झालं असेल. आता हे गॅसवरनं उतरवून बंद करू? गॅस बंद कर. हे काढून घेऊ का? काढून. ह्यालाच एक मस्त वास आलाय, कारण ब्रॉकोली माझं पण फेवरेट आहे. आता ह्याच्यात काय घालायचं? बटाटा हा सगळा घालू? हो. पनीर. पनीर पण हे सगळं? हे बटाटा आणि पनीरचं जवळपास सेम प्रमाण घेतलं. ब्रेड क्रम्स थोडंसं. ब्रेड क्रम्स पण बाइंडिंग साठी ना जास्त करून? हो, बाइंडिंग साठी. बस 2 चमचे पुरे. आणि आता चवीप्रमाणे मीठ. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे गोल गोळे आपल्याला जसा आकार हवाय तसा करून घ्यायचा. तशा बीटमुळे किती छान रंग आलाय. हो, खूपच सुंदर रंग आला. आणि ते ब्रॉकोली त्याच्याबरोबर असल्यामुळे छान ग्रीन पण आलंय मध्ये. आणि तसं हे एकदम हेल्दी आहे. हे पण हो, त्याच्यात असं तेलाचं प्रमाण आता आपण जेवढं फ्राय करताना घालू तेवढं. ते काय अगदी चमचा आमचा समजायला सोडायचं. जास्त नाहीच लागत ते. आणि शॅलो फ्राय करणार ना आपण? शॅलो फ्राय. ओके. तर आता हा ब्रेडचा चुरा घ्यायचा. इकडे थोडं तेल टाकायचं. अच्छा, ह्याच्यात घालू का थोडं तेल? थोडंसं. अजून? बस. आपल्याला वाटलं तर थोडं वरून थोडंसं तेल सोडायचं. ओके, देऊ का? आधी तेल खालची बाजू. सो आता हे दोन्ही बाजूनी आपण शॅलो फ्राय करून घेतलं की सर्व करायला तयार आहे गरमागरम. आणि कशाबरोबर खातात? सॉस बरोबर. सॉस बरोबर बेस्ट लागतं. ओके, आम्ही हे फ्राय करून घेतो. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. ब्रॉकोलीचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेली ब्रॉकोली, किसलेलं बीट, उकडून कुस्करलेला बटाटा, पनीर, ब्रेड क्रम्स, आलं लसूण मिरचीची भरड आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची भरड परतून घ्यावी. त्यामध्ये ब्रोकोली, किसलेलं बीट आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे शिजवलेलं ब्रोकोलीचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावं. त्यामध्ये उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, ब्रेड क्रम्स आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून त्याचे कटलेट्स करून घ्यावेत. ब्रॉकोलीचे कटलेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. आपली पुढची रेसिपी कोणती? खजूर कोको मिल्कशेक. खजूर कोको मिल्कशेक. मला साहित्य सांगणार? आईस्क्रीम, खजुराची पेस्ट, बदाम, कोको पावडर, काजूगर आणि दूध. आता आपण मिल्कशेक करायला घेऊया. तर आता सगळ्यात आधी काय करणार? दूध घ्यायचं. सगळं होतं? सगळं. ह्याच्यात आपण आधी काही घातलंय का? थोडी साखर आहे. अच्छा, आधीपासूनच आहे का? थोडीशी? किती? थोडी चवीपुरती, कारण खजुराची पेस्ट घालायची आणि ती खजूर गोड असतो ना, त्यामुळे साखर अगदी नेमकी घातली. म्हणजे अगदी एखादा चमचा म्हणा? हो, एखादा चमचा. आता खजुराची पेस्ट ही सगळी? हो.
हे खजूर त्यातलं आतलं बी काढून नुसतं मिक्सर मधनं काढलंय ना? काढलेले, पण ते भिजवायला लागतं थोडं. किती वेळ? थोडा वेळ. गरम पाणी घातलं तर ओके, म्हणजे गरम पाण्यात एक 5-10 मिनिटं भिजवलं तर इनफ आहे? म्हणजे ते नीटपणे असं फाईन होतं का? परत चमचाभर कोको पावडर. बस. हे सगळं डेकोरेशनसाठी. अच्छा, काजू आणि हे डेकोरेशनसाठी. आता काय करायचं? आता हे फिरवायचं. अच्छा, मिक्सर. आता हे थोडा असंच ठेवलं की सेट होतं. वरती खजुराचा थर येतो आणि खाली कोकोचा. ओ, सो खजुराचा थर सगळा फ्लोट होऊन वर येतो हा. आणि खाली नॉर्मल दूध आणि कोको राहतं. ओके, आणि ह्याच्यावर आपण काय घालणार आता? आईस्क्रीम घालणार. आणि बदाम आणि काजूवरचे तुकडे त्यांनी सजवायचे. आता पुढे काय करायचं? फ्रीज मध्ये ठेवायचं लेअर्स येण्यासाठी आणि ते सेट होईल. ओके, साधारण किती वेळ ठेवायला लागेल याला? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. म्हणजे मग ते खजूर सगळा वर येतो का? खजूर वर येतो आणि कोकोचं दूध खाली जातं. ओके, आम्ही आता सेट करायला ठेवून देतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. खजूर कोको मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हॅनिला आईस्क्रीम, खजूरची पेस्ट, बदाम, दूध, काजू आणि कोको पावडर. कृती: प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये खजुराची पेस्ट आणि चमचाभर कोको पावडर हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका सर्व्हिंग ग्लास मध्ये काढून त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम आणि बदाम काजूचे तुकडे घालावेत आणि 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवून खजूर कोको मिल्कशेक सर्व्ह करावा. आपल्या तिन्ही डिशेस तयार आहेत आणि आता कार्यक्रमातला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे टेस्टिंग. तर स्टार्ट विथ सूप ना युजली. वा, ऍक्च्युली हे एक अख्खं मील आहे मिल्कशेक. त्यांनी जेवण होऊ शकतं. खूप छान झाले तिन्ही डिशेस, अप्रतिम झालेत. आणि आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. मला सुद्धा हे करून दाखवण्याची संधी दिल्याबद्दल झी मराठीचे आणि तुम्हा सर्वांचे. आतापर्यंतच्या एपिसोड्स बद्दल तुमच्याकडून आम्हाला खूप छान छान प्रतिक्रिया मिळाल्या. अशाच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि हो, त्याचबरोबर तुमच्याकडच्या स्पेशल रेसिपी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. आज आमच्या खवय्यांना काय काय करून दाखवणार? मी लसणावरचं चिकन दाखवणार आहे. कुठलं? लसणावरचं गार्लिक चिकन. तेल कांद्यावरची कोळंबी दाखवणार आहे आणि पापलेटची करी दाखवणार आहे.